Before studying vector atom models for more than 2 electrons, we must revise vector atom model for 2 valence electron system. आता 2 valence electron system TY पर्यंत झालेलं आहे, पण त्याच्यावर जर आपण साफसफाई केली तर पुढे काही जमणार नाही. आता याची मी बघा कशी भाग केलेले आहेत. आता 2 valence electron system मध्ये मी 4 भाग केलेले आहेत. एक LL कपलिंग, दुसरी SS कपलिंग, तिसरी LS कपलिंग, चौथी JJ कपलिंग. आता घरामध्ये प्लंबर येतो, कार्बो कपलिंग करून दे रे. कपलिंग मीन्स इट जॉईन्स टू पार्ट्स टुगेदर, त्याला कपलिंग म्हणतात. आता याच्यामध्ये आपल्याला 5 क्वांटम लागणारच आहे. कोणते कोणते? प्रिन्सिपल क्वांटम नंबर N, ऑर्बिटल क्वांटम नंबर L, मॅग्नेटिक ऑर्बिटल क्वांटम नंबर ML, स्पिन क्वांटम नंबर S, मॅग्नेटिक स्पिन क्वांटम नंबर MS आणि टोटल अँग्युलर मोमेंटम किंवा ज्याला मेकॅनिकल अँग्युलर क्वांटम नंबर म्हणतो म्हणजे J. हे 6 क्वांटम नंबर आपल्याला लागणार आहे. आता ज्या तिथे आपल्याला L आणि S दिसतोय आणि नंतर शेवटी J दिसतोय, म्हणजे 3 महत्वाचे L, S आणि G. बरोबर आहे. आता कपलिंग याचा अर्थ काय? आपण वी हॅव टू टाईड टुगेदर सो ॲज टू प्रोड्यूस सिंगल. आता 2 valence इलेक्ट्रॉन सिस्टीम आहे म्हणजे याचा अर्थ काय? 2 इलेक्ट्रॉन्स असतील, एक इलेक्ट्रॉन इकडे, एक इलेक्ट्रॉन इकडे. या इलेक्ट्रॉनच्या खाली त्याचा प्रिन्सिपल क्वांटम नंबर, त्याचा ऑर्बिटल क्वांटम नंबर, त्याचा स्पिन क्वांटम नंबर, त्याचा टोटल क्वांटम नंबर. तसंच याचा पण. मग आता 2 असल्यामुळे 1, 2 नाव देतो आपण. याचा जो ऑर्बिटल क्वांटम नंबर असेल त्याला L1 म्हणेल, याला L2 म्हणेल, याचा स्पिन म्हणजे S1 म्हणेल, याचा म्हणजे S2 म्हणेल. आणि L आणि S चं कॉम्बिनेशन काय असतं? J सर. J. मग L1 S1 च्या खाली J1 येईल, L2 S2 च्या खाली J2 येईल. आता L कपलिंग याचा अर्थ काय? एका इलेक्ट्रॉनचं ऑर्बिटल, एका इलेक्ट्रॉनचं ऑर्बिटल म्हणजे L1 ते दुसऱ्या इलेक्ट्रॉनच्या ऑर्बिटल मध्ये इंटरॅक्शन झालं म्हणजे L1 + L2 आणि टोटल. बरोबर. म्हणजे LL कपलिंग मध्ये दोघांचे ऑर्बिटलचं कॉम्बिनेशन होतं. SS कपलिंग मध्ये दोघांचं स्पिन क्वांटम नंबरचं कॉम्बिनेशन होतं. LS कपलिंग मध्ये काय होत असेल? एका इलेक्ट्रॉनचा L1 L म्हणजे आणि दुसऱ्याचा स्पिन क्वांटम नंबर आणि एकाचा अँग्युलर क्वांटम नंबर, दोघांचं इंटरॅक्शन होतं म्हणजे LS म्हणजे L + S = म्हणजे याचा ऑर्बिटल म्हणजे हा L1 आणि L2 यांचा रिझल्टंट L, याचा स्पिन S1, याचा स्पिन S2, S1 आणि S2 चं कॉम्बिनेशन म्हणजे S, म्हणजे हा कॅपिटल L, हा कॅपिटल S यांचं कॉम्बिनेशन म्हणजे LS कपलिंग. आणि JJ कपलिंग म्हणजे काय? म्हणजे JJ कपलिंग मीन्स एकाचा दोघांचा म्हणजे एका इलेक्ट्रॉनचा L1 + दुसऱ्या इलेक्ट्रॉनचा L2 मीन्स कॅपिटल L आणि नाही ना 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 दोघांचे JJ कपलिंग मीन्स एकाचा J आणि दुसऱ्यांचा रिझल्टंट J, दोघांचे J + J2 मीन्स काय? एक इलेक्ट्रॉन घेतला ना इकडचा डावीकडचा, तर त्याचा L1 त्याचा S1 यांचा रिझल्टंट J1, करेक्ट? इकडचा L2 इकडचा S2 त्याचा रिझल्टंट J2. हा J1 आणि J2 यांचं कॉम्बिनेशन JJ कपलिंग. आलं लक्षात? मग आता बघा, आता मी हे 4ही कपलिंग साठी एक कॉमन उदाहरण घेतोय. कोणतं? PD कॉन्फिगरेशन. हे बघा इथं म्हटलेलं आहे, कन्सिडर PD कॉन्फिगरेशन. PD कॉन्फिगरेशन म्हणजे काय? That means one electron is from P subshell and another is from D subshell. बरोबर आहे. आता हेच PD कॉन्फिगरेशन मी या 4ही टाइप्स साठी वापरणार आहे. मग आता मी पहिले LL कपलिंग घेतलं, LL म्हणजे त्याला दुसरं नाव असतं ऑर्बिट ऑर्बिट इंटरॅक्शन. बरोबर आहे. आता बघा मी जे तुम्हाला सांगितलं तेच बघा, ऑर्बिटल क्वांटम नंबर L ने दाखवतात, त्याच्या व्हॅल्यू 0 1 2 3 4 5 6 डॅश 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 डॅश. आणि त्याच्या खाली मी इलेक्ट्रॉन स्टेट लिहिलेला आहे, म्हणजे 0च्या खाली S असतो. आता हे लक्षात ठेवायचं, जेव्हा इलेक्ट्रॉनचं असेल
तेव्हा स्मॉल लेटर्स वापरतात, जेव्हा ॲटमचं असेल तेव्हा कॅपिटल लेटर्स वापरतात. हे माहिती ना? हो. मग आता हे इलेक्ट्रॉनचं आहे म्हणजे वी हॅव टू यूज स्मॉल लेटर्स. 0 खाली S, 1 खाली P, 2 खाली D, अशा प्रकारे सिम्बॉल लिहिलेले. आता ज्या अर्थी आपण PD कॉन्फिगरेशन घेत आहोत, म्हणजे हे PD, हे बघा मी गोल करतोय ना, हे PD कॉन्फिगरेशन. P corresponds to 1, D corresponds to 2, म्हणजे P च्या खाली L1 is equal to 1 आणि D च्या खाली L2 is equal to 2. हे लक्षात आलं? आता ऑर्बिटल झालं. व्हॉट इज अबाउट स्पिन? काय असेल बरं स्पिन? स्पिन 2 व्हॅल्यू असतात, प्लस हाफ आणि मायनस हाफ, अप अँड डाऊन. आता इलेक्ट्रॉन P वेगळा आहे, D वेगळा आहे. हे बघा, पहिले L काढून घेतला समजा. आता हे बघा, L1 ची व्हॅल्यू 1 आहे, L2 ची व्हॅल्यू 2 आहे, बरोबर आहे. आता जो फॉर्म्युला आहे तो सर्वांना सारखाच राहणार आहे, फक्त सिम्बॉल बदलणार आहे. आता मी पहिले काय करतोय, L1 आणि L2 हे जे इंडिव्हिज्युअल ऑर्बिटल आहे याचं मी कॉम्बिनेशन करतोय, म्हणजे वी हॅव टू फाइंड टोटल ऑर्बिटल क्वांटम नंबर दॅट इज कॅपिटल L. त्याचा हा फॉर्म्युला आहे. हा बघा, द रिझल्टंट ऑर्बिटल क्वांटम नंबर ऑफ ऑर्बिट ऑर्बिट इंटरॅक्शन विल बी, बघा, कॅपिटल L इज इक्वल टू, मी काल जे बोललो तो 2 रेषांमध्ये लिहायचं असतं. 2 रेषा म्हणजे त्याची सॉलिड व्हॅल्यू असते, म्हणजे निगेटिव्ह जरी आलं मॉड होऊन जातं ते, म्हणजे मायनसचं प्लस होतं. म्हणून म्हणजे L1 जरी लहान राहिला, लहान्यातून मोठ्याला जरी वजा केलं, वजा चिन्ह जरी आलं तरी ते पॉझिटिव्ह होतं, म्हणून हे चिन्ह माहिती नाही, मॉडचं चिन्ह. मग आता L1 आणि L2 बघा, पहिली व्हॅल्यू आहे L1 मायनस L2 मॉड मध्ये, कॉमा काय करायचं हेच असतं, फक्त पुढे एक एक ने वाढवत जायचं. म्हणजे L1 मायनस L2 मॉड, कॉमा तेच प्लस 1, कॉमा तेच प्लस 2, कॉमा तेच प्लस 3, कॉमा तेच प्लस 4, असं डॅश 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 डॅश. पण शेवटची व्हॅल्यू काय असते? एंड दोघांची बेरीज असते, L1 प्लस L2. म्हणजे सुरुवात L1 मायनस L2 ने केली, याला मॉड चिन्ह द्यायचं कारण म्हणजे डिफरन्स आहे, वजा बाकी वजा येऊ शकते, पण इथे शेवट आपण प्लस ने केलाय, L1 प्लस L2. म्हणजे पहिला 2 शेवटचा. आता समजा पहिला 0 आणि शेवटचा 3 आहे, याचा अर्थ 0 ते 3 म्हणजे 0 1 2 3 अशी त्याची मागची भूमिका असते. आता इथं जर L1 मायनस L2 केला तर 1 मायनस 2 म्हणजे मायनस 1, पण मॉड असल्यामुळे तो प्लस 1 झाला, बरोबर आहे. म्हणजे पहिली व्हॅल्यू 1 मध्ये काय, मला काय घेणं, डॅश 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 डॅश, शेवटी 1 प्लस 2 म्हणजे 3, म्हणजे स्टार्ट इज 1 एंड इज 3, आणि 1 आणि 3 च्या मध्ये काय येणार आहे? 2. म्हणून 1 2 3 अशा Lच्या 3 व्हॅल्यू आल्या. सर्वांना कळलं? हो सर. हो सर, कळलं. हे बघा, सर अजिबात घाबरायचं नाही, आपल्याला सिलेबसचं कासोडं बांधायचं नाही. थोडं बी काही हे तुम्हाला अंडरस्टँडिंग, हे आता मी PYC तुम्हाला रिवाइज करतोय ना. आता आपण काय केलं, कॅपिटल L काढला. आता आपण LL कपलिंग शिकत आहोत, त्याच्यामुळे मला स्पिन वगैरे शिकाय घेणं देणं नाही. मी LL कपलिंग मध्ये फक्त दोघांचे L घेतले आणि त्याच्यावरून रिझल्टंट कॅपिटल L काढला, बरोबर आहे. आता हे जे असतात हे स्केलर असतात, क्लासिकल मेकॅनिक्स मध्ये असतात. बट इफ we are going to draw a vector atom model, we must need vector quantity. That means all these quantity must be converted into vector quantity. आणि त्याच्या डोक्यावर आपण काय ठेवतो? स्टार. स्टार. डोक्यावर स्टार indicates vector and it can be converted by using this formula. हा फॉर्म्युला आहे. म्हणजे आता इथं किती प्रकारचे वेक्टर आहेत? 3. एक छोटा L1 हा, दुसरा छोटा L2 आणि तिसरा मोठा L.
छोट्या L1 ची एक व्हॅल्यू, छोट्या L2 ची एक व्हॅल्यू आणि मोठ्या L च्या 3 व्हॅल्यू, म्हणजे एकूण 5 व्हॅल्यू आहेत. या 5 व्हॅल्यूच्या आपल्याला व्हेक्टर काढावे लागतील. आता L1 जो आहे तो हा 1 आहे. मग L1 स्टार काढताना हा फॉर्म्युला आहे L1 स्टार इज इक्वल टू रूट L1 प्लस 1. हा फॉर्म्युला टिवायला पण झालेला आहे. मग आता L1 ची किंमत 1 आहे, म्हणून 1 कंसात 1 प्लस 1, 1 प्लस 1 2 झाला, 1 बे म्हणजे √2. आता √2 ची किंमत 1.414 येते. आवाज येतोय ना? नाही सर, अडतोय आवाज. आता नाही सर येतोय. हा जो प्रॉब्लेम असतो ना कोणाला, तर तो रेंजचा प्रॉब्लेम असतो. मी काय सांगितलं लक्षात आलं का तुमच्या? हा L1 जो होता ना त्याच्यावरून L1 स्टारची किंमत काढली, बरोबर आहे. हा स्टार म्हणजे वेक्टर क्वांटिटी असते. या वेक्टरचं कॉम्बिनेशन कोणापासून येतं? जो स्केलर आहे म्हणजे L1 जो आहे. आता L1 ची व्हॅल्यू इथं दिलेली आहे 1. मग या L1 इज इक्वल टू 1 वरून आपल्याला L1 स्टार या वेक्टर मध्ये कन्व्हर्जन म्हणजे क्वांटम मेकॅनिक्स मध्ये कन्वर्ट करायचे. दिस व्हॅल्यू इज क्लासिकल मेकॅनिक्स व्हॅल्यू. वी हॅव टू कन्वर्ट इट इनटू क्वांटम मेकॅनिक्स व्हॅल्यू. हा फॉर्म्युला आहे L1 स्टार इज इक्वल टू रूट L1 प्लस 1. मग इथे L1 ची किंमत 1 टाकली, 1 प्लस 1 येते ना ऐकू सर्वांना? हो सर. हो सर. हा हो येतंय, हा येतंय. 1 Clear प्लस आवाज. 1 2 झाला, 1 प्लस 1 2 झाला, 2 1 जा 2 म्हणजे √2 झाला. √2 ची किंमत 1.414 असते. आता कसं आहे, वेगवेगळे पुस्तक वेगवेगळे लेखक, पण माझा लेखक मीच असतो. मी काय करतो, रूटची व्हॅल्यू जी येते आता ती ज्याच्या जवळ असेल ती राऊंड फिगर घ्यायची. आता 1.414 व्हॅल्यू आलेली ना, तर मी याला 1.5 करून घेतो 1.5, आणि ही मी सेंटीमीटर समजतो. आकृती काढताना जे मला स्केल लागणार आहे त्या स्केल साठी मी ही L1 जी आली याच्यावरून L1 इज इक्वल टू मी 1.5 सेंटीमीटर 1.5 सेंटीमीटर असं मी कन्सिडर करतो, बरोबर. आता जसं L1 काढला तसाच L2 काढतो मी. L2 इज इक्वल टू 2 आहे. मग L2 स्टार काय होईल? L2 स्टार इज इक्वल टू तोच फॉर्म्युला, फक्त सफिक्स बदललेले आहेत. रूट मध्ये L2 प्लस 1, L2 ची किंमत 2 आहे. 2 प्लस 1 इज 3, 3 2 जा 6, √6 ची व्हॅल्यू 2.4 आणि याला जवळ आहे 2.5. मी याला सेंटीमीटर समजतो. म्हणजे L1 माझ्याकडे 1.5 सेंटीमीटर आला, L2 माझ्याकडे 2.5 सेंटीमीटर आला. आता L1 आणि L2 च्या एक एकच व्हॅल्यू होत्या, त्यामुळे L1 स्टार L2 स्टार एक एक आल्या. परंतु कॅपिटल L जो रिझल्टंट आहे त्याच्यात 3 व्हॅल्यूज आहेत, 1 2 3. मग प्रत्येक व्हॅल्यू साठी 3 कॅपिटल L स्टार येतील. म्हणून मी खाली म्हटलेले फॉर L इज इक्वल टू ही पहिली व्हॅल्यू 1, L स्टार इज इक्वल टू रूट LL प्लस 1. मग आता हा LL प्लस 1 म्हणजे 1 प्लस 1 जो इथे येऊन गेलेला आहे, हे बघा तीच व्हॅल्यू आहे, म्हणजे 1.5. हे बघा 1.5, बरोबर. आता दुसरी L ची व्हॅल्यू आहे 2. मग ही L इज इक्वल टू 2 2 2 2 2 2 2 इथे येऊन गेलेला आहे. तो किती आला आहे? 2.5, म्हणजे हे 2.5 सेंटीमीटर. आता नवीन फक्त ही व्हॅल्यू आहे L इज इक्वल टू 3. मग त्याच्यावरून फॉर L इज इक्वल टू 3 इज इक्वल टू L स्टार रूट LL प्लस 1, 3 प्लस 1, 3 प्लस 1 इज 4, 4 3 जा 12, रूट 12, 3.464, याला जवळ 3.5, म्हणजे 1.5 2.5 3.5. लक्षात आलं? हे सर्व पुढे लागणार आहे. हा, आता वी कलेक्टेड 5 वेक्टर्स. नाउ वी हॅव टू ड्रॉ वेक्टर डायग्राम. म्हणून शीश, पेन्सिल, कर्कटक, कोड रबर, राज बब्बर सर्व जवळ, म्हणजे काढून बघायचं आपल्याला जमतं की नाही. कारण मी आपली हे असं काय समजणार बघा. आता पुढे हे बघा, ही फिगर आहे, ही वेक्टर. मग माझी एक पद्धत आहे, मागे जे गोळा केलेलं आहे ते पहिले जवळ करून घ्यायचं. आता L1 स्टार 1.5 काढलेला आहे, तो लिहून घेतला. L2 स्टार 2.5 काढलेला आहे, तो लिहून घेतला. L स्टारच्या 3 व्हॅल्यू आले ते लिहून घेतल्या, बरोबर आहे. या 3 व्हॅल्यू. मग आता काढायची पद्धत अशी आहे, हे जे आहे हे कॅपिटल L जे आहे त्या या L1 आणि L2 चं कॉम्बिनेशन आहे. म्हणजे
जसं आपण 11वी-12वीला लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन शिकलेलो आहोत, ट्रायंगल मेथड, पॅरालेलोग्राम मेथड. आता ट्रायंगल मेथड मध्ये काय करतो आपण, ज्या दोन वेक्टरची ऍडिशन करायची असेल ते काढतो आणि त्यांचा रिझल्टंट म्हणजे त्यांचा डायगोनल असतो. आता ते 11वी-12वी मध्ये दोघांची बेरीज एक यायची, म्हणून दोन जे ऍड करतो ते आणि तिसरा जो त्यांची बेरीज आलेला आहे. इथं 3 उत्तर आहेत, 3 एल स्टार आहेत, म्हणून कर्कटकची पद्धत वापरावी लागते. आता एक लॉजिक असं लावायचं, L1 स्टार आणि L2 स्टार यांची बेरीज करायची, मात्र यांच्यामध्ये मोठा कोण आहे ते पहिले डिसाइड करायचं. मोठा आहे L2 स्टार, बरोबर आहे. L2 स्टार अडीच आहे, L1 स्टार 1.5 आहे, म्हणजे L2 स्टार इज बिगर. म्हणून पेन्सिल पट्टीने L2 स्टार पहिले काढून घ्यायचा. हा बघा, ज्याला शंका नको असं वाटत असेल त्याने लगेच प्रामाणिकपणे जर वाटत असेल, कारण कसं मी दाखवलं आणि जमलं नाही तर काही उपयोग नाही. पहिले L2 स्टार काढून घेतला पट्टी पेन्सिल वापरून, तो किती घेतला, 2.5 सेंटीमीटर. हे स्केल मी मनात ठेवतो. आता काही ना काय अडचण येते सर, हे फार छोटे छोटे होतात, बरोबर आहे. आता तिथं कोणी पट्टी मोजत नाही, वी हॅव टू ओनली शो द मॉडेल. जर आपल्याला स्केल वाढवायचं असेल तर एक नियम वापरायचा, सर्वांना एकच नियम वापरायचा. जर आपण डबल केलं तर सर्वांना डबल करायचं, म्हणजे हा 1.5चा 3 होईल, हा 2.5चा 5 होईल, हा 1.5चा 3 होईल, हा 2.5चा 5 होईल, हा 3.5चा 7 होईल. म्हणजे we have to apply the same rule for each and every term so that there should not be any change in the vector atom model. आता मी हेच स्केल ठेवतोय, तुम्हाला वाटलं तुम्ही डबल करून घ्यायचं आकृती काढताना. तिथं आपण काही माप लिहित नाहीये, फक्त तो वेक्टर कोणता आहे त्याचं नाव लिहितोय. आता मी हा L2 स्टार 2.5 सेंटीमीटर घेतला, पट्टीने असा काढला, आणि हा L2 स्टार आहे म्हणून खाली मी L2 स्टार लिहून घेतलं, बरोबर आहे. आता पुढचा वेक्टर आहे L1 1.5 सेंटीमीटर. आता मी काय करेल, कर्कटक पेन्सिल लावलेली जर असेल तर पट्टी घ्यायची, कर्कटकचं लोखंडी टोक 0वर ठेवलं आणि पेन्सिल कशावर ठेवणार, 1.5 वर. म्हणजे हे 1.5 सेंटीमीटर दोघांमध्ये अंतर घेईल. का, कारण L1 = 1.5 सेंटीमीटर, म्हणजे 1.5 सेंटीमीटर दोघांमध्ये अंतर घेतलं तर कर्कटकचं जे लोखंडी टोक आहे ते L2 स्टारचं आलेलं आहे त्याच्यावर ठेवायचं. माझा लाल पॉइंट दिसतोय का, त्याच्यावर कर्कटकचं लोखंडी टोक ठेवायचं आणि उरलेलं टोक असं चाप मारायचा, सेमी सर्कल. असं आपण भूमिती शिकलेलं आहेत ना, अभ्यास केला असेल तर येणार. कर्कटकने असा कंस पाडायचा, तो असा येतो, पूर्ण खालीपर्यंत आणायचा, खडूसपणा करायचा नाही, कारण याचा उपयोग आपल्याला बाकीच्यांसाठी करायचा आहे. मोठी वर्तुळ पाकळी करायची, मोठी आर्क काढायची, काढली म्हणजे हे डिस्टन्स झालं L1 स्टार. अजून आपण पॉइंट जोडलेला नाहीये, फक्त कर्कटकने ही आर्क काढलेली, बरोबर आहे. आता हे दोन डिस्टन्स आपले घेतले गेले, एक डायरेक्ट पट्टीने काढलेले आणि दुसरं कर्कटकने आर्क काढलेली. आता L स्टार 1.5, 2.5, 3.5 याच्या मधला पहिले मोठा जो आहे तो घ्यायचा 3.5 म्हणजे 3.5 घ्यायचा. कर्कटक आणि पेन्सिल मध्ये 3.5 डिस्टन्स घ्यायचं, 3.5 डिस्टन्स घ्यायचं. जसं इथं 1.5 घेतलं होतं ना, तसं 3.5 घ्यायचं. 3.5 घेतल्यानंतर कर्कटकचं लोखंडी टोक कुठे येणार, इथे येणार. जिथं L2 स्टारची सुरुवात आहे ना, तिथं लोखंडी टोक ठेवायचं आणि पेन्सिलचं टोक इथं जिथं इंटरसेक्ट होईल तिकडे फिरवायचं. L2 स्टारच्या इथं टेल जवळ कर्कटक ठेवलं आणि असा चाप या आर्क वर पाडला, इथं कुठेतरी तो येईल, तो जिथं छेदेल तिथं ठिपका मारून ठेवायचा पेन्सिलने, असं डार्क करून ठेवायचं इंटरसेक्शनला. जसं 3चं केलं 3.5चं, तसं 2.5चं करायचं. पुन्हा तसंच लोखंडी टोक इथं ठेवायचं आणि इथं चाप मारायचा.
तसंच 1.5 घ्यायचं अंतर, इथं ठेवायचं, चाप मारायचा, 3 पॉइंट पेन्सिलने डार्क करून ठेवायचे. 3 पॉइंट भेटले. आता हे 3 पॉइंट भेटल्यानंतर प्रत्येक पॉइंटला इथून एरो जोडून घ्यायचा, बरोबर. नंतर इथून जे जे सापडेल ते जोडून घ्यायचं साधं. झालं ओरिएंटेशन. आता फक्त बाजूला व्हॅल्यू लिहायची आहेत. हा L2 स्टार होता, हा L1 स्टार होता, हा L = 3 साठी 3.5 होता, हा L = 2 साठी 2.5 होता, हा L = 1 साठी होता 1.5. म्हणजे आपल्याला समजतं. ही झाली LL कपलिंग. आता कसं आहे, पुढे जाण्याच्या अगोदर कुणाला काही शंका आहे का? बघा, आपल्याला काही पटापट कंप्लीट करायचं नाही. तुम्ही सांगा, कोणाला काय अडचण आहे का? अजिबात मनात शंका काहीच राहू द्यायचं नाही, बिनधास्त विचारायचं. बोला, कोणाला काही शंका आहे का? तुमचे माईक बंद आहे का? केले सर, चालू चालू सर. हा, बरं. आता इथपर्यंत काही अडचणी का LL कपलिंग? नाही नाही. हा, नाही. जाऊ का पुढे? नाही सर, नाही. पुढे चलू का? पुढे जा. हा, पुढे चल. हो.